मुंबईमध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे। मुंबईच्या YMCA मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं आणि त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये बकरी ईद उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। बकरी ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। आसाममध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। गुवाहाटीतील सिजुबारी ईदगाह इथं भाविकांच्या प्रचंड गर्दीनं नमाज अदा करण्यात आली। राजस्थानमध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेल्या ईद निमित्तानं दिल्ली रोडवरील ईदगाह इथं मोठ्या संख्येनं भाविकांनी सगळ्या मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे। तामिळनाडूमध्ये बकरी ईद साजरी करण्यात आली। ईद निमित्तानं कोइंबतूर इथं भाविकांच्या मोठ्या गर्दीनं नमाज अदा केली आहे। बिहारमध्ये बकरी ईद मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली आहे। भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसैन यांनी ईद निमित्तानं सुपौलमध्ये नमाज अदा केली आहे। इंधन दरवाढीचा एअर इंडियालाही फटका बसलेला आहे। देशांतर्गत उड्डाणांमध्ये 22% कपात करण्यात आली आहे। इंधन दरवाढीचा फटका बसलेला आहे। जून ते ऑगस्ट दरम्यान विमान उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली। विदर्भात 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडाऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट, तर पारा 45 ते 46 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे। नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पारा 40शी पार गेलेला आहे। उष्णतेचे जनावरांना सुद्धा परिणाम भोगावे लागत आहेत। तापमान नियंत्रणासाठी पशुपालकांनी अनोखी शक्कल लढवली। भारतात इबोलाची एंट्री झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। भारतात इबोलाचे 2 संशयित रुग्ण आढळल्याचं बोललं जात आहे। बंगळुरू आणि गुजरातमध्ये इबोलाचे संशयित रुग्ण आढळले आहेत। दोन्ही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे।